बीडमध्ये फुटीर खासदारांविरोधात संताप बघायला मिळतोय। शिवसैनिकांमध्ये फुटीर खासदारांचे पुतळे जाळण्यात आलेले आहेत। बीडमध्ये फुटीर खासदारांविरोधात संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत। फुटीर खासदारांनी आता पुतळे जाळलेले आहेत। या 6 खासदारांचे, ज्यामध्ये संजय जाधव आहेत, त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर आहेत, भाऊसाहेब वागचौरे आहेत, ओमराजे निंबाळकर यांचा पुतळा आहे, संजय देशमुख आहेत आणि संजय दिनाप पाटील सुद्धा आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले बीडचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्या सोबत आहेत। महेंद्र, संताप बघायला मिळतोय या 6 खासदारांविरोधात। नक्कीच एकीकडे जर बघितलं गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे, त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक भूमिकेत असताना आपल्याला पाहायला मिळते। बीडमध्ये आता ही सुरुवात झालेली आहे। बीडच्याच शेजारी धाराशिवचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांचं बीड सोबत एक अतूट नातं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली, गैरहजर त्यांनी दाखवला आणि बंडखोरी केली। याचाच निषेध म्हणून आता बीडचे पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। सकाळपासूनच वातावरण जे आहे ते तणावग्रस्त होतं आणि त्यानंतर आता त्यांचे प्रतिकात्मक जे पुतळे आहेत त्यांचे दहन करण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर 6 जे बंडखोर खासदार आहेत त्यांना आता बीडच नव्हे तर राज्यात कुठेही आम्ही फिरू देणार नाही आणि राज्यात जर आमच्या समोर आले तर आमच्या रोषाला सामोरे जावं लागेल असा इशारा देखील आता दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर वातावरण बघता आता आक्रमक शिवसैनिकाची जी आक्रमकता आहे ते वाढलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पुढे काय घडणार आहे हे मात्र आता काळ ठरवणार असलं तरी सध्या तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक भूमिकेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। महेंद्र, बंड झालं याला अधिकृत दुजोरा सध्या शिवसेना युबीटी पक्षाच्या कुठल्याही नेत्याने दिलेला नसला तरी शिवसैनिकांकडून मात्र या संतप्त सगळ्या प्रतिक्रिया रस्त्यावर दिसायला सुरुवात झाली आहे। तसंच म्हणावं लागेल, कारण ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आज बैठकीची घोषणा केलेली होती, महत्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये कालपासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील सांगितलेलं होतं की शिवसेना पक्षामध्ये कुठलीही फूट नाही पडलेली नाही आणि त्यामुळे सर्व खासदार जे आहेत ते बैठकीला राहतील। असं असतानाच आता 6 खासदार जे आहेत ते गैरहजर आहेत। त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक संतप्त भावना अनावर होते। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आणखीन बंड झाल्याचं जाहीर जरी केलं नसलं तरी सर्वसामान्य जे शिवसैनिक आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून आणि या खासदारांनी बंड केल्याचा जो शल्य आहे त्यांच्या मनामध्ये आता तरी पाहायला मिळते आणि त्यामुळेच अशा खासदारांचे जे आहेत बंडखोरी केली असं नाव देत त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे। एकीकडून पक्षाकडे अधिकृत आणखीन दुजोरा दिला नसला तरी शिवसैनिक मात्र आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। आक्रमक पवित्र्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात आणि जाळपोळीला जे आहे ते सुरुवात जी आहे आता बीड मधून झालेली आहे। त्यामुळे एकीकडे ठाकरे गटांकडनं बंडाची जी अधिकृत माहिती जरी देण्यात आली नसली तरी पदाधिकारी मात्र त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हे बंड आहे असं म्हणत ते आता रस्त्यावर उतरून प्रतिकात्मक पुतळ्याचं त्यांनी दहन सुरू केलेलं आहे। बरोबर, अनेक बातम्या या गुलदस्त्यात होत्या, चर्चा होत्या, बातम्या सातत्यानं येत होत्या। बंड झालंय की नाही याबद्दल संदिग्धता होती, पण मला मात्र वाटतं आता चित्र पुरेसं बोलकं आहे आणि ही संदिग्धता आता दूर होताना दिसतंय। चित्र प्रत्येक टप्प्यासोबत, प्रत्येक मिनिटासोबत आता स्पष्ट होताना दिसतंय। धन्यवाद महेंद्र या माहितीबद्दल। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, याचं काय बदलणाऱ्या खासदारांचं करायचं काय? कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। खासदार संजय देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत।